नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी विद्यार्थी संचलित भरारी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बघा, आज आपण कंबाईन पूर्वपरीक्षा 2024साठी स्ट्रॅटेजी लेक्चर बघत आहोत. ह्याच्यामध्ये बघा, हे काही लेक्चर याच्यामधले जे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जे 2 प्रश्न येतात त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आणि आज मॅक्झिमम आपण कंबाईनच्या ओरिएंटेड जास्त बोलणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ह्याच्यामधले 2 ते 3 प्रश्न असतात. राज्यसेवेचा सिलेबस आपण जर बघितला त्याच्यामध्ये भारत, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक असा भूगोलाचा सिलेबसमध्ये उल्लेख आहे. आणि जर कंबाईनचा सिलेबसचा उल्लेख केला तर 2023ला पहिली पूर्वपरीक्षा झाली, जो अभ्यासक्रम थोडासा बदलून आलेला होता. त्याच्यामध्ये बघा, नॉर्मली 2022, 21, 20ला भूगोल या विषयाचे 15 प्रश्न असायचे, तर 2023ला भूगोल या विषयावर 10 प्रश्न आले. तर 10 प्रश्नांसाठी आपल्याला अभ्यासक्रम काय आहेत ते अगोदर बघू, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, आता बघा अभ्यासक्रममध्ये महाराष्ट्र भूगोलाच्या विशेष अभ्याससह, आता बघा ह्याचं फोकस काय आहे, महाराष्ट्र भूगोल विशेष अभ्याससह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे सिलेबस एकदम जनरल आहे. आपण अभ्यासक्रम शिकताना म्हणजे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम शिकताना आपण जास्तीत जास्त फोकस बघा मेन्स ओरिएंटेड शिकणार आहोत. म्हणजे ह्यातली कुठलीही गोष्ट आपली राहणार नाही, ह्या दृष्टीने आपल्याला आज इथून पुढे अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे. आता बघा, 2024च्या पूर्वपरीक्षेला किमान 10 प्रश्न असणार, 10 क्वेश्चन, 10 मार्क्स. खूप महत्त्वाचा विषय आहे. 10 मार्क पण खूप जास्त आहेत. मिनिमम 8 मार्क आले पाहिजेत. मिनिमम 8 बोलतो आहे मी, मॅक्सिमम पुढचे 9-10. ओके, त्याच्या खाली मार्क पडलेच नाहीत पाहिजे. आणि बघा, भूगोल विषयाचा म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास करताना मॅक्झिमम फोकस हा PYQवर असला पाहिजे. PYQ तोंडपाठ पाहिजे. मी काय म्हणतो, PYQ तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्र भूगोलाचे जेवढे PYQ आले असतील, जे मेन्सला आले असतील, कुठल्या पूर्वपरीक्षेला आले असतील, कंबाईनला आले असतील, राज्यसेवेला आले असतील, कुठलीही एक्झाम असू दे MPSCची, तर सगळे PYQ बघणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्याशिवाय आपण अभ्यासात पारंगत होणार नाही. ओके, आता बघा, महाराष्ट्र भूगोल शिकवताना आपण नोट्स करणार आहोत, ज्या भरारी अकॅडमी महाराष्ट्र भूगोल 2-3 रेफरन्स बुक्सचा वापर करून त्या नोट्स आहे. त्यानंतर बघा, भारताचा भूगोल सौदी सरांच्या पुस्तकामधून होईल आणि महाराष्ट्र भूगोल सौदी सरांचं पुस्तक. आता ह्या दोन्हींचा क्रक्स आहे ह्या नोट्स. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र भूगोल जर जे कोणी पुस्तक वापरत असतील तर सौदी सरांचं रिसेंटचं बुक वापरायचं, ज्याची साईज आपण बघा, ह्याच्या अगोदरचे जे पुस्तक होतं ते छोटं होतं. आत्ताचे जे पुस्तक आहे थोडंसं A4 साईजच्या पेजवरचं आहे, मोठं पुस्तक आहे. असं पुस्तक प्रत्येकाकडे असावं मी अशी अपेक्षा करतो. जुनं पुस्तक असेल तर नोट्सच्या गोष्टी काही तुम्ही त्यात ॲड करू शकता. ओके, आता बघा, आपल्या कंबाईनच्या बॅचचं स्वरूप आहे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर भरारी अकॅडमी ॲपवर असतील. आठवड्यातून एक लाईव्ह सेशन असेल, जे शंका निरसन सत्र म्हणून आपण म्हणतो. टॉपिक वाईज PYQ डिस्कशन पण होतील, जे आपण पूर्ण सिलेबस झाल्यानंतर करणार आहोत. नंतर बघा, अभ्यासक्रमाची शिकवणी परीक्षेच्या मागणीनुसार असेल. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारतात आणि आपल्याला शिकायचं काय, ह्या 2 गोष्टींची जास्तीत जास्त सांगड घालण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये बघा, वाचायला भरपूर आहे या पुस्तकामध्ये, खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. परंतु आयोग प्रश्न काय विचारतं, आपल्याला अभ्यासक्रम काय करायचे, काही गोष्टी कुठल्या स्किप करायच्यात, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त समजल्या पाहिजेत. आता बघा, महाराष्ट्र भूगोलाचं स्पेसिफिक जर अभ्यास करताना म्हटलं तर काय केलं पाहिजे. महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि आकार हा पहिला टॉपिक बऱ्यापैकी येतो. नंतर महाराष्ट्राचं प्राकृतिक भूगोल, हे दोन्ही टॉपिक राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, नदी प्रणाली एखादा प्रश्न येतो. मी ज्यावेळेस राज्यसेवा शिकवताना हे पण बोललो होतो की जगाच्या भूगोलावर एखादा प्रश्न आला नद्यांचा, कधी भारतावर येईल तर कधी महाराष्ट्रावर येईल. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या नदी प्रणाली करणं गरजेचं आहे. जे कंबाईन करतात त्यांनी ह्या 2 गोष्टींवर पण फोकस केला पाहिजे. ओके, राज्यसेवावाल्यांनी तिसरं जग हे गोष्ट ॲड केली पाहिजे. त्यानंतर बघा, हवामान, महाराष्ट्राचं हवामान. नंतर महाराष्ट्रातली वने, महाराष्ट्राची खनिज संपत्ती, महाराष्ट्राची लोकसंख्या, मृदा व जलसिंचन, वाहतूक, पर्यटनस्थळे आणि इतर महत्त्वाचे मुद्दे, हे आहेत सिलेबसचे पॉईंट महाराष्ट्र भूगोल. आता बघा, सिलेबस बघताना ह्या गोष्टी आपण इन डिटेल कवर करणार आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्र पूर्ण कवर होईल. आता ह्यात बेसिक म्हणजे सिलेबसला सुरुवात करताना प्रत्येकाकडून माझ्या काय अपेक्षा आहेत, तर प्रत्येकाला महाराष्ट्राचा नकाशा हा तोंडपाठ पाहिजे. मी काय म्हणतो आहे, महाराष्ट्राचा नकाशा तोंडपाठ पाहिजे. म्हणजे आपल्याला इझिली जरी ड्रॉ करायला लावलं, आता मी जनरल एक ड्रॉ करतो. जनरल म्हणजे हे काय असा महाराष्ट्राचा आकार आहे. ओके, हे असंच नाही पण अशा प्रकारचा महाराष्ट्र दिसतो.
तर अपेक्षा काय आहे, कोकण विभाग सगळ्यांना पाठ पाहिजे, कोकण विभागातले सगळे जिल्हे. ओके, समजतंय. नंतर पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, हे सगळे विभाग तोंडपाठ पाहिजेत, सगळ्या विभागांमधले जिल्हे. आता मी थोडंसं जिल्ह्यांबद्दल बोलतो. मला इथं माझं पाठांतर मला दाखवायचं नाही, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अपेक्षित आहेत मला तुमच्याकडून. का? महाराष्ट्राचा नकाशा प्रत्येकाचं तोंडपाठ पाहिजे. म्हणजे कुठलाच प्रश्न तुम्हाला अवघड वाटत नाही, सगळे प्रश्न सोपे वाटायला लागतात तिथनं पुढं. कारण की प्रत्येक जिल्ह्याची ओळख झाली तर तुम्ही ते गोष्टी मेमराईज करता, की बाबा यवतमाळ कुठं असेल, नांदेड कुठं असेल, अकोला कुठे, अमरावती कुठे. आता प्रत्येकाचा रिजन वेगवेगळा पडतो, प्रत्येकाला आपापल्या रिजनवर होल्ड असतो. म्हणजे मी समजा पुणे विभागातला आहे तर मला पुणे विभागातले आसपासचे जिल्हे बऱ्यापैकी माहीत असतात. जे एखादा मराठवाड्यातला असेल किंवा विदर्भातला असेल तर त्याला त्याच्या जवळचे जिल्हे पाठ असतात. परंतु बघा, एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे, परंतु ह्याच दररोज एक विभाग ह्या दृष्टीने जर पाठ केलं, कुठल्या जिल्ह्याला कुठल्या जिल्ह्याची सीमा आहे, कुठले काय लागतं, असा मेन्सला प्रत्येक वेळेस एक प्रश्न असतो. आणि हा प्रश्न ज्यावेळेस पेपरमध्ये आपण बसतो त्यावेळेस खूप अवघड लेवलला होतो आपल्यासाठी, कारण की आपले जिल्हे पाठ नसतात. त्याच्यामुळे बेसिक बघा, एका प्रश्नाची तयारी होणार, म्हणजे मी सिलेबस शिकवायच्या आधी आपल्या एका प्रश्नाची तयारी झाली. याच्यामध्ये अपेक्षा आहे महाराष्ट्राचा नकाशा प्रत्येकाचा तोंडपाठ पाहिजे. ओके, त्याच्यानंतरच पुढे अभ्यासक्रमाला सुरुवात करायची. म्हणजे प्रत्येक वेळेस मी बोलणार की महाराष्ट्राचा नकाशा तर पाठ पाहिजे. आता बघा, कोकण विभाग म्हटलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पाठ झाले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. नंतर बघा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, हे झालं कोकणामधले जिल्हे. परत एकदा म्हणू आपण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, हे झालं कोकण. त्याच्यानंतर बघा, पुणे रिजन, म्हणजे आता पुणे विभागामध्ये कुठले जिल्हे येतात? सगळ्यात पहिल्यांदा वरच्या बाजूला येतो बघा पुणेच. ओके, पुणे नंतर बघा एका बाजूला येतो सातारा, एका बाजूला येतो सोलापूर. ओके, याच्या एका बाजूला येतो कोल्हापूर, एका बाजूला येतो आपला सांगली. असे झाले पुणे जिल्हा. म्हणजे पुणे जिल्ह्यातले हे पुणे विभागातले 5 जिल्हे: पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, झालं पुणे. त्याच्यानंतर बघा नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये सगळ्यात पुण्याला लागून असलेला अहमदनगर जिल्हा आहे. त्याच्यानंतर वर येतो नाशिक. त्याच्यानंतर येतो बघा या बाजूला जळगाव, धुळे, नंदुरबार. ओके, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, या असं आपल्याला प्रत्येकाला पाठ असलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यानंतर पुढची एक स्टेप आहे की कुठल्या जिल्ह्याची सीमा लागून आहे ते आपण ॲक्च्युअल नकाशा ज्यावेळेस बघू. ॲक्च्युअल नकाशा बघा महाराष्ट्रात दाखवला जाईल. ह्या जिल्ह्याला हा जिल्हा लागून आहे, ह्या जिल्ह्याला घड्याळाच्या दिशेने कुठले जिल्हे आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कुठले, ह्या जिल्ह्याच्या उजव्या बाजूला कुठला जिल्हा आहे. समजा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कुठला जिल्हा आहे, पुण्याच्या पूर्वेला कुठला आहे, पुण्याच्या पश्चिमेला कुठला आहे, पुण्याच्या उत्तरेला कुठला आहे, पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडला तालुका कोणता, पुणे विभागातील सर्वात दक्षिणेकडला तालुका कुठला, असे प्रश्न आयोग आत्ता विचारत आहे. आणि हे प्रश्न ज्यावेळेस आपण पेपरमध्ये बसतो त्यावेळेस खूप अवघड वाटायला लागतात. त्याच्यामुळे बघा, बेसिक सांगतोय तुम्हाला आजच्या घडीला. म्हणजे आज आपण जे पहिले इंट्रोडक्शन लेक्चर आहे, जे फ्री टू ऑल असेल, हे ॲपवर ओपन लेक्चर असेल. आता बघा, ह्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे की आपले म्हणजे पुणेच मी म्हणत नाही, परंतु महाराष्ट्र नकाशा आपण जिथं बसतो तिथं लावला पाहिजे. महाराष्ट्राला मुख्य परीक्षेला जवळजवळ, आता बघा, जर भूगोलाचे 60 प्रश्न असतील तर 20+ प्रश्न हे तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड दिसतील. राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन मुख्यला गेला तर तुम्हाला 10 ते 15 प्रश्न हे महाराष्ट्राच्या रिलेटेडच दिसतात. आणि हे प्रश्न हे खूप क्रुशियल असतात, ज्यावेळेस आपला 1 मार्काने, अर्ध्या मार्काने रिझल्ट जात असतो. त्याच्यामुळं कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नाही. जे सांगतोय, राज्यसेवा पूर्व परीक्षा करणारे असतील, कंबाईन पूर्ववाले असतील, जेवढं महाराष्ट्र शिकवलं जाईल तेवढे दोन्हीकडे लेक्चर अपलोड होतील, राज्यसेवा बॅचलासुद्धा आणि कंबाईनच्या बॅचलासुद्धा. तर प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे असं मी सांगतो. याच्यानंतर बघा, आपण कोकण बघितला, पुणे बघितला, नाशिक बघितला. आता बघू औरंगाबाद विभाग. याच्यामध्ये बघा, औरंगाबाद, याच्यानंतर बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड असे जिल्हे येतात. असा एक सिक्वेन्स आहे: औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली, असं झाले औरंगाबाद विभागातले 8 जिल्हे. ओके, असा सिक्वेन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा, इथं याच्यामध्ये आपण बघतोय दुसरा जिल्हा विभाग. एकच मिनटं. आता बघा, आपण जो अमरावती विभाग बघायला गेलो तर अमरावती विभागामध्ये सुरुवात करताना आपण म्हणतो बुलढाणा,
अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ. यवतमाळ पार खालच्या बाजूला यायला लागतो, जो कर्नाटक बॉर्डरलापर्यंत येतो. म्हणजे असं पाठ करायचं. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ. हा झाला अमरावती विभाग. त्याच्यानंतर बघा हा झाला नागपूर विभाग. नागपूरची सुरुवात करताना वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. हा झाला नागपूर विभाग. हा झाला अमरावती. हा आहे औरंगाबाद. हा आहे नाशिक. हा आहे पुणे आणि हा आहे कोकण. म्हणजे असे 36 जिल्हे. प्रत्येकाच्या माझ्या अपेक्षा आहेत, जो कोणी भरारी बॅचला असेल तर त्याचा प्रत्येकाचा महाराष्ट्राचा नकाशा तोंडपाठ पाहिजे. तोंडपाठ म्हणतोय मी, बाकीचं मला ह्याला काही माहीत नाही. ह्याला कुठलंच ऑब्जेक्शन नाही किंवा काहीच नाही, पर्याय नाही. माहीत पाहिजे, माहीत पाहिजे बस. कारण की ह्याने बरेच प्रश्न आपल्याला सोपे होणार आहेत पुढं आणि महाराष्ट्र शिकायला खूप इंटरेस्ट होतो. ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल जिल्हा आठवतो, ज्यावेळेस जिल्ह्याचं आपल्याला लोकेशन आठवायला लागतं, त्यावेळेस आपल्याला प्रश्न खूप इझी व्हायला लागतो आणि की इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो. ज्यावेळेस आपण जिल्हाच इमॅजिन करू शकत नाही की बाबा जिल्ह्याचं पोझिशन, ॲक्च्युअल लोकेशन काय असेल, तर आपल्याला ते शिकायला थोडीशी अडचण येते. बाकीचं काही नाही, परंतु बघा पाठ पाहिजे बस. आता पुढे बघू. म्हणजे महाराष्ट्र बघताना ह्या गोष्टी, महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि आकार, ज्या पहिल्याच ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा पाठ करून घेतला जाईल पहिल्या लेक्चरमध्ये. किमान 15 ते 20 मिनटं मी तोच नकाशा पुन्हा पुन्हा ड्रॉ करेल. पुन्हा काही म्हणजे कुठल्या जिल्ह्याला कुठला जिल्हा लागेल, कुठल्या जिल्ह्याच्या उजवी बाजू कुठल्या जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता आहे, दक्षिणेला कोणता आहे, असे जिल्ह्यांचं एक आपण रँडम लेक्चर असेल ते. त्याच्यामध्ये हे जिल्ह्यांचे प्रत्येक पोझिशन फिक्स केलं जाईल. हे पहिलंच लेक्चर होईल. त्यानंतर महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि आकार हा टॉपिक किंवा पॉईंट कवर होईल. नंतर बघा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल खूप महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी एखादा प्रश्न फिक्स असतो आणि मेन्सला तर खूपच जास्त वेटेज आहे. त्यानंतर नदी प्रणाली एखादा प्रश्न. हवामान, महाराष्ट्राचं हवामान, भारताचं हवामान. एकदम इझी गोष्ट आहे. सरळ सरळ म्हणजे 2 पेजेसमध्ये हा टॉपिक व्हायला लागतो, ज्यावेळेस आपला त्याच्यावर होल्ड येतो त्यावेळेस. ओके. त्यानंतर वने, महाराष्ट्रातील वने, काही वनांचे उपयोग, असे पण प्रश्न येतात. हा प्रश्न कधी कधी अवघड लेवलला जाऊन बसतो, महाराष्ट्र वने. परंतु बघा जेवढं सिलेबसमध्ये पॉईंट आहेत तेवढं कवर केलं तर आपलं बेसिक प्रश्न तर कधीच चुकणार नाही. हे झालं वने. खनिज संपत्ती मेन्सच्या दृष्टीने आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला खनिज संपत्तीचा अभ्यास करताना कशा घ्यायचा, जिल्हा दाखवायचा, खनिज म्हणजे इथे एक सूची बनवायची. समजा ॲल्युमिनियम, बॉक्साईट इथं कुठल्या तरी एका सिम्बॉलने दाखवायचं आणि त्याच्या समोरचे जिल्हे लिहायचे आणि इथं कलरफुल करायचं. एवढा एका मॅपवर महाराष्ट्र खनिजेचा अभ्यास करता येतो. आणि ज्यावेळेस आपल्यासमोर नकाशा असेल त्यावेळेस महाराष्ट्र खनिज संपत्तीचे प्रश्न कधीच चुकत नाहीत. ओके. म्हणजे जे गोष्ट मी जसे अभ्यास करायला सांगतोय ते गोष्टी ॲक्च्युअल तुम्ही खरं प्रत्येकाने फॉलो केलीच पाहिजे असं मी म्हणतो, कारण की आपल्याला सोपं करायचं आहे. ओके. त्यानंतर बघा लोकसंख्या. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 मेन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मेन्सला ह्याच्यावर थोडेसे अवघड लेवलला प्रश्न असतात. आपण प्रत्येकजण काय करतो, टॉपचे 5 बॉटमचे 5 पाठ करायला लागतो. पण आयोगाचा मागच्या 2-3 वर्षातला ट्रेंड बघितला तर आपलं आयोग 5च्या पुढं जाते. म्हणजे आपला सिक्वेन्स वरचे पाठ, खालचे 5 असंच पाठ असतं प्रत्येकाचं. म्हणजे आपण तो एक प्रकार शॉर्टकट, पण आयोग काय करते 9वा, 10वा, 6वा, 7वा. म्हणजे हा प्रश्न ज्यावेळेस आपण पेपरमध्ये बसतो त्यावेळेस अवघड वाटायला लागतो. आपण प्रत्येकाने वाचलेलं असतं परंतु तो सिक्वेन्स आपण मेमोराईज केलेला नसतो. तर अपेक्षा काय आहे लोकसंख्या करताना, आपल्याला आता पहिले 10 बॉटम 10 असा अभ्यास करायचा आहे. मध्ये किती जिल्हे राहतात मग बघा, 20 झाले तर मध्ये 16 जिल्हे राहतात. ओके. असा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय प्रश्न टॅकल होणार नाही लोकसंख्येच्या बाबतीत. कारण की तो आयोगाचा आत्ताचा नवीन ट्रेंड आहे आणि आपल्याला एक मार्कसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं जी गोष्टीला कष्ट घ्यायचे तिथं कष्ट घ्यायचे म्हणजे घ्यायचे. ओके. त्यानंतर मृदा व जलसिंचन इझी टॉपिक आहे. एखादा प्रश्न कवर होतो, म्हणजे सोपं आहे. जे भारतामध्ये शिकलं आहे तेच इथं आहे. नंतर वाहतूक, पर्यटन स्थळे, इथं वजन म्हणजे मार्कांच्या दृष्टीने ह्या भागामध्ये जरा महत्त्वाचे प्रश्न यायला लागलेत. आणि थोडंसं बघा एखादा भागच आपल्याला माहीत नसेल, समजा आपण राज्याच्या एखाद्या कोपऱ्यात राहतो आणि प्रश्न विदर्भ मराठवाड्यातला आला किंवा आपल्याला परिचय याचा नाही, अशातला जर प्रश्न आला तर हा प्रश्न अवघड होतो. आणि इतर महत्त्वाचे मुद्दे जे काही मिसिंग पॉईंट असतील महाराष्ट्र रिलेटेड पण आयोग आता प्रश्न विचारते, तर असे पॉईंट्स कवर करून आपल्याला महाराष्ट्राचा सिलेबस बऱ्यापैकी संपवायचा आहे. हे आहे अभ्यासक्रम. म्हणजे हे आपण जास्तीत जास्त महाराष्ट्र भूगोल पूर्व परीक्षेच्या दृष्टीने बोललो. त्याच्यानंतर बघा भारताच्या भूगोलामध्ये काय बघायचं, भारताचा विस्तार, आकार, क्षेत्रफळ. ह्यात राज्यसेवेमधली बऱ्यापैकी लेक्चर तुम्हाला कंबाईनमध्ये दिसतील ह्याच्यामध्ये. नंतर भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भ रचना, भारतीय बेटे. भारत, इथं लक्षद्वीप, इथं अंदमान निकोबार,
8 डिग्री चॅनल काय आहे, 9 डिग्री चॅनल काय आहे, इंदिरा पॉईंट काय आहे. ओके, असे प्रश्न जे भारताच्या रिलेटेड म्हणजे बघा कंबाईन पूर्व परीक्षेत भारताशी रिलेटेड जो प्रश्न आला तो बेसिक लेवलचा असतो, सिलेबसमधून कवर होणार म्हणजे होणारच. ओके, परंतु ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा देतात त्यावेळेस भारताशी रिलेटेड प्रश्नांची लेवल थोडीशी वाढायला लागते आणि प्रश्न थोडेसे अवघड बनतात. त्याच्यामुळे ह्या दोन्ही दृष्टीने आपल्याला अभ्यासक्रम कवर करायचा आहे. त्यानंतर भारताचं हवामान, महाराष्ट्राचं हवामान बऱ्यापैकी कंपॅरेटिव्ह होईल. हे कृषी संबंधी माहिती आणि मृदा टॉपिक दोन्हीकडे कॉमन आहे. महाराष्ट्रातल्या मृदा आणि भारतातल्या मृदा काही वेगळा फरक नाही. ओके, त्यानंतर लोकसंख्या, नदी प्रणाली आणि उद्योगधंदे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या. आता आपण भारताची शिकलेला आहात जे राज्यसेवा बॅचमध्ये आहेत ते, परंतु बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आपण काय करणार आहे. ओके, आपण जे जनगणनाबद्दल बोलत होतो याच्यामध्ये बघा कंपॅरेटिव्ह एक चार्ट मिळेल शेवटी तुम्हाला, भारत आणि महाराष्ट्र. ओके, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आकडेवारी कुठली पाठ करायची, कुठली सोडून द्यायची, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. त्याच्यामुळं हा लोकसंख्या टेबल खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक ज्यांनी विद्यार्थ्यांनी मेन्स दिली किंवा जे पूर्वपरीक्षा तयार करतात पेपरच्या अगोदर जाताना हेच वाचत असतात प्रत्येकजण. त्याच्यामुळे ह्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे असं मी म्हणतो. कारण की मुख्य परीक्षेला ह्याच्यावर 2 प्रश्नांपर्यंत जातात, पूर्व परीक्षेला एखादा प्रश्न. आणि तुम्ही इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने गेला तर लोकसंख्या धोरण म्हणजे बरेच जण विद्यार्थी बघा लोकसंख्या धोरण जे पॉप्युलेशन पॉलिसी म्हणतो आपण 1976-2000ची. ओके, त्या लोकसंख्या धोरणांवर सुद्धा मॅक्झिमम प्रश्न येतात. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. आत्तापर्यंत जे काय बोललो ते मला वाटतं बऱ्यापैकी तुमचं क्लिअर झालं असेल. ते नसेल समजत तर बघा मी माझा टेलिग्राम आय डी देतो. जे कंबाईनच्या बॅचला नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माझा टेलिग्राम आय डी माहीत नसेल, राज्यसेवावाल्यांना बऱ्यापैकी मी क्लिअर सांगितलेलं आहे. @नितीन, इथं खालच्या बाजूला एक लाईन आहे 2424. ह्या टेलिग्राम आय डीवर तुम्ही मला कंबाईनशी रिलेटेड कुठले डाऊट असतील तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून विचारू शकता. ओके, आता ह्याच्या खाली बघूया 2023च्या पूर्वपरीक्षेला आयोगाने कुठले प्रश्न विचारले, म्हणजे काय विचारलं आयोगाने ते बघूया. असे 10 प्रश्न विचारले होते ते आपण बघू इथं. आता बघा पहिला प्रश्न आहे, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली. आता धवल क्रांती म्हणजे काय? धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन. व्हाईट रिव्हॉल्युशन ऐकलं की तुम्ही वर्गीस कुरियन यांचं नाव ऐकलं. व्हाईट रिव्हॉल्युशन पुढचा प्रश्न आयोगाचा त्या लेवलला येऊ शकतो. धवल क्रांतीचे जनक कोण? तर वर्गीस कुरियन. नाव लक्षात ठेवा, लिहून घ्या. वर्गीस कुरियन म्हणजे त्यांनी गायींचं म्हणजे दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी किंवा कुठले कोऑपरेटिव्ह सोसायटी, दूध उत्पादन ह्या गोष्टींवर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे भारतात. वर्गीस कुरियन यांना आपल्या व्हाईट रिव्हॉल्युशनचे फादर म्हटलं जातं. ग्रीन रिव्हॉल्युशनचे जसे MS स्वामीनाथन तसे व्हाईट रिव्हॉल्युशनचे वर्गीस कुरियन. दोन्ही पॉईंट नमूद करून ठेवा. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे शेती संदर्भात ग्रीन, व्हाईट म्हणजे दुधाच्या संदर्भात नाव म्हटलं की वर्गीस कुरियन, ग्रीनच्या संदर्भात म्हणजे शेती संदर्भात म्हटलं की आपले MS स्वामीनाथन. जगात कृषीचे हरित क्रांतीचे जनक म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग. तिन्ही नावं पाठ करा. आता तर प्रत्येकाला सांगतो मी, ग्रीन इथं लिहा, ग्रीन रिव्हॉल्युशन. थोडंसं मी स्लो सांगतो आहे कारण की नवीन आहे प्रत्येक जणाला, तर त्याच्यामुळे मी स्लो बोलतो आहे. याच्यामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्र असं लिहा. जग, भारत, महाराष्ट्र. त्याच्यानंतर बघा जगातल्या ग्रीन रिव्हॉल्युशनचं फादर म्हटलं की इथं पुढं लिहा नॉर्मन बोरलॉग. जग नॉर्मन बोरलॉग, भारत MS स्वामीनाथन, भारत MS स्वामीनाथन, जग नॉर्मन बोरलॉग आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांना ग्रीन रिव्हॉल्युशनचे फादर म्हणतात. फादर म्हणजे जनक. ओके, व्हाईट रिव्हॉल्युशनचे फादर बघा फक्त एकच नाव आहे, वर्गीस कुरियन. नाव लक्षात ठेवा, पाठ करा, वर्गीस कुरियन. आपला प्रश्न काय आला, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली. आता बघा 1971 याचं आयोगाचं उत्तर दिलं आहे 1971. आता हे महत्त्वाचं आहे की बघा 1971ला सुरुवात झाली ग्रीन रिव्हॉल्युशनला. राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमध्ये व्हाईट रिव्हॉल्युशन हा टॉपिक सेपरेट दिलेला आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन सेपरेट दिला आहे. GS2मध्ये व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे धवल क्रांती आणि ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती हे दोन्ही पॉईंट वेगळे दिलेत. प्रत्येकाचे म्हणजे सिलेबसचा पॉईंटला प्रश्न आला आहे. आता तुम्ही म्हणताल हे मेन्सचं आहे, आम्ही पूर्वपरीक्षेला कसं करू? तर हे सांगतो तुम्हाला.
पूर्व आणि मुख्य परीक्षा सिलॅबसमध्ये फरक काही नाही. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही धरून गेला तर पूर्व परीक्षा इतकी इझी वाटायला लागते की बाबा माझा एकही प्रश्न राहणार नाही असा कॉन्फिडन्स यायला लागतो. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी करताना इन डिटेल जायचं. म्हणून आपण कंबाईनचा भूगोल शिकताना मुख्यच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिकणार आहोत. पूर्व परीक्षा आपल्याला खूप साधी वाटायला लागते. 10पैकी 8+ प्रश्न आपले इझिली येणार म्हणजे येणार. ओके. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र दख्खन म्हणजे प्राकृतिक भूगोल. दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी स्थानिक दगडाचा वापर केला. आता महाराष्ट्र पठारावर कुठला दगड आढळतो तर प्रत्येकाला माहिती बेसाल्ट खडक. आता ह्या बेसाल्ट दगडाला मी एक वेगळं नाव सांगितलं होतं राज्यसेवा शिकवताना. तर ते प्रत्येकाला नवीन असेल पण बेसाल्ट खडकालाच असिताश्म म्हणतात. लिहून घ्या असिताश्म, जो एक PYQ आहे. असिताश्म दगड पाठ करा. बेसाल्ट दगड, असिताश्म दगड कॉमन नाव आहे, पॅरल नाव आहेत. बेसाल्ट, असिताश्म. ओके, समजते. त्याच्यानंतर बघा जोड्याजुळवा प्रश्न आलेला आहे. काय आहे प्रश्न? राज्य लोकसंख्या घनता 2011 नुसार म्हणजे हा भारतावर आला प्रश्न. ओके. इथं पुढच्या वेळेस महाराष्ट्रावर सुद्धा येऊ शकतो. महाराष्ट्रातले इथे जिल्हे असतील, लोकसंख्येची घनता असेल. म्हणून सांगतो पहिले 10 लास्टचे 10 पाठ करायचे म्हणजे करायचे. आता आपल्याला बिहार सगळ्यांच्या तोंड ओळखीचं असेल की जास्त घनतेचं राज्य. बिहारला 4. ओके, म्हणजे 3 ऑप्शनच्या आपण जवळ असतो. ओके, हे समजते तुम्हाला. म्हणजे आयोग असं ट्रिकी प्रश्न बनवतो. हे प्रत्येकाला माहीत असतं की बाबा बिहारची लोकसंख्या घनता ही खूप जास्त आहे किंवा आपण म्हणतो टॉपचं राज्य भारतातलं. त्यानंतर आपले पहिले 5सुद्धा माहीत असतात जे आपण लोकसंख्येमध्ये बघितले. त्यानंतर बघा झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा. आता बघा हा प्रश्नाचं उत्तर मला माहीत नव्हतं, परंतु बघा ह्या गोष्टी करताना तुम्ही काय करताल की राज्याचा आकार बघणार. राज्याचा आकार केवढा मोठा आहे. हे हरियाणा खूप छोटं राज्य आहे. हिमाचल प्रदेश बऱ्यापैकी डोंगराळ राज्य आहे. मी म्हणेन ज्या भागात डोंगराळ वस्ती असेल त्या भागात लोकसंख्या घनता ही बऱ्यापैकी कमी आढळणार ॲज कम्पेअर टू AC. आता AC टू कमीचा आकडा आहे मला 123 दिसतो. म्हणून Bला मी 1 जोडायचा प्रयत्न करतो. Bला 1, Dला 4. हे 2 आकडे म्हणजे मी असं लॉजिक लावलं की बाबा हिमाचल प्रदेश डोंगराळ राज्य आहे, लोकसंख्या घनता कमी असणार. मला पाठ नव्हतं, फक्त मला बिहारच माहीत होतं. पण माझं काय झालं मग फक्त एकच ऑप्शन इलिमिनेट झाला, बाकीचं कुठलंच इलिमिनेट झालं नाही. त्यानंतर पुढचं लॉजिक लावलं की बाबा हिमाचल प्रदेश डोंगराळ राज्य आहे, लोकसंख्या घनता बऱ्यापैकी कमी असेल. हरियाणा खूप छोटं राज्य म्हणजे खूप छोटं आहे, त्याच्यामुळं डेन्स पॉप्युलेशन असणार ॲज कम्पेअर टू झारखंड. म्हणजे Dला बघा मी 1106 लावलं तर हरियाणाला मी 573 लावणार. म्हणजे समजते का तुम्हाला? Aला 3 झालं, माझं उत्तर निघलं. म्हणजे ह्या गोष्टींचा सुद्धा खूप विचार करायचा असतो. म्हणजे मी लोकसंख्येचा अभ्यास करताना मला त्या राज्याची टोपोग्राफी कशी आहे, डोंगराळ राज्य आहे का खडकाळ राज्य आहे, तिथे शेती कशी आहे, राज्याचा आकार किती मोठा आहे, राज्याचा आकार किती छोटा आहे, मग तिथे घनता कशी असेल, घनता कमी असेल का घनता जास्त असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो. आणि हे कधी तयार होतं? ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम PYQ सोडवताल, स्वतःचा विचार करताल. म्हणजे सगळ्याच गोष्टी पाठांतरावर न जाता ह्या लॉजिकने सुद्धा जाऊन आपण उत्तरापर्यंत खूप इझिली आणि पटकन पोचतो. हे मला क्लिअर करायचं की अशा दृष्टीने पण अभ्यास करायचा असतो. ओके, उत्तर ह्याचं ऑप्शन क्रमांक 2. उत्तर माझा मोटिव्ह नाही, परंतु बघा प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोचणं हे आपलं गरजेचं आहे. आता बघा शिखर, ठिकाण आणि उंची म्हणजे जोड्या लावाचा दुसरा प्रश्न आहे. आता कंबाईनच्या दृष्टीने बोलायचं झालं जर 100 क्वेश्चन आहेत. ओके, 100 प्रश्नांमधले मिनिमम 7 ते 8 प्रश्न जोड्या लावायला असतील अख्ख्या 100 प्रश्नांमध्ये. म्हणजे मी फक्त जोड्या लावा ह्या प्रश्नाच्याबद्दल बोलतो आहे. मी 7 ते 8 प्रश्न हे जोड्या लावायचे असतील तर हे प्रश्न तुमच्यासाठी इझिली निघले पाहिजे. म्हणजे प्रश्नांची उत्तर का सांगतो, तुम्हाला एक ऑप्शन माहीत असेल तो उत्तर लगेच सोडवायचं आणि पुढं जायचं. तुम्ही जर हे 7-8 प्रश्न मिनिमम मी म्हणतो 2 मिनटात जर सोडवले, 2 मिनटं बोलतो आहे, हो पॉसिबल आहे. 2 मिनटात 8 प्रश्न हे पॉसिबल आहेत. मी अजून एकदा सांगतो, 2 मिनटात हे 8 प्रश्न पॉसिबल आहेत. हे प्रश्न तुम्ही इतके पटकन सोडवला तर तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला वेळ देता येईल. आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये आत्ता मला वाटतं 20 ते 22 प्रश्नपर्यंत आले. 20, 21, 22 जवळ असे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तुम्ही 17-18पर्यंत निघवू शकता. आणि ज्याला 15+ प्रश्न असतील तो 60च्या खाली राहत नाही. हे मी आत्ता सांगतो. ज्याला मॅथ्स रिजनिंगला 15+ प्रश्न असतील तो 60 मार्काच्या खाली राहत नाही. त्याच्यामुळं पेपरच्या स्ट्रॅटेजीचा पण प्रत्येक दिवशी विचार करायचा. मी बाबा हे किती वेळात करू शकतो. ओके, खूप कॉम्पिटिशन आहे त्या परीक्षेसाठी. म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न इझी गोष्ट आहे. ते कधी इझी होते त्यावेळेस अशा स्ट्रॅटेजी वापरा. म्हणजे जोड्या लावाचा प्रश्न मी कसा सोडवलं बघा, 2 मिनटात 8 प्रश्न.
आता ते प्रत्येक विषयात समजा जॉग्राफीत 2 प्रश्न आले, इतिहासात एखादा आला, पॉलिटीत एखादा आला, इकॉनॉमिक्समध्ये एखादा आला, तर ह्या प्रश्नामध्ये तुम्ही लॉजिक डेव्हलप करायचं. म्हणजे मला जोड्या लावूनवर कसं काम करायचं, मला एका ऑप्शनचं उत्तर इझिली निघलं पाहिजे. पण आयोगाने ह्या मागच्या 2 वर्षात काय केलं, असे 2 ऑप्शन कॉमन द्यायला लागलं. आता इथं एकच कॉमन. मला काय होतं, माझी एक ट्रिक पाठ शिखरांची. क सा मी हसतो. आता हे बऱ्याच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असेल. क सा मी हसतो असं काहीतरी आहे ते. पुढचं वाक्य तुम्हाला मी सांगेन. खूप मोठं वाक्य ते बनवलं. कळसूबाई एक नंबरचं शिखर जे आपण म्हणतो 1646. खूप उंच आहे. जायला यायला टोटल 22 किलोमीटरचा ट्रेक होतो. दिसायला फक्त हे 1646 मीटर आहे. मीन सी लेवलपासून म्हणतो. मी पाठीमागच्या आठवड्यात, आता माझ्याबद्दल नाही सांगत, पण पाठीमागच्या आठवड्यात ट्रेक केला होता. त्याच्यामध्ये हे समजून आलं की बाबा ते एवढं उंच आहे. 11 किलोमीटर जायला आणि 11 किलोमीटर यायला टोटल 22 किलोमीटर वॉकिंग झालं. ओके, एवढं उंच आहे. खूप घाम निघतो. बस, आता पुढं नाही सांगत. त्यानंतर बघा साल्हेर. कळसूबाई नंतर साल्हेर हे उंची शिखर आहे. पण बघा साल्हेरची उंची माझी पण पाठ नाही, म्हणजे मी पण तो आकडा पाठ केला नाही. परंतु बघा 1646पेक्षा थोडंसं कमी असेल तो आकडा पहिल्यांदा निवडायचा, जो आहे 1567. डीचं एक. मी ह्याच्या पलीकडे काही बघणार नाही. पेपरमध्ये फक्त मी ऑप्शन डी बघितला आणि उत्तर 1, म्हणजे डीला एक ऑप्शन जोडला तर 1 निघलं. मी पुढचे वरचे 3 काय आहे ते सुद्धा बघितलं नाही आणि बघणारही नाही. ओके, कारण की मला बाकीचे 99 प्रश्न आहेत. हे पण प्रत्येकाच्या डोक्यात पाहिजे. अशी स्ट्रॅटेजी वापरायची असते. कळलं. साल्हेरनंतर येतं महाबळेश्वर, नंतर हरिश्चंद्रगड, नंतर सप्तशृंगी, असा सिक्वेन्स आहे. ओके, त्याच्यानुसार ते आपण उत्तर काढायचे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन 1. आता बघा रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. आयोगाने याचं उत्तर दिले कोकण रेल्वे मार्ग. रो वाहतुकीची सुरुवात झाली. आता बघा रो वाहतूक म्हणजे काय किंवा काय, आपण ज्यावेळेस आपला सिलेबस बघू, सिलेबसमध्ये पहिला पॉईंट मी सांगितला होता. तुम्हाला सिलेबसनुसारच आयोगाने पण प्रश्न विचारलेले. आता बघा महाराष्ट्र भूगोल विषय, पृथ्वी जगातील भूगोल, जमीनचे प्रकार. आता बघा प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे आणि मला वाटतं वाहतूक. मी इथं सिलेबसमध्ये पॉईंट सांगितलं वाहतूक. वाहतूक आणि पर्यटन स्थळे. आता जर वाहतुकीवर आलं तर पुढच्या वेळेस पर्यटन स्थळावर प्रश्न येईल. म्हणजे अशा लेवलचे प्रश्न येतात. त्याच्यामुळं कुठल्याही पॉईंटला आपण लाईटली घ्यायचं नाही. प्रत्येक पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे. मग हा आला कोकण रेल्वे मार्ग, जो नवीन सौदीमध्ये हा पॉईंट नवीन ॲड झालेला आहे. रो वाहतुकी सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, तर कोकण रेल्वे मार्गाचं उत्तर आहे. हे पहिले 5 प्रश्न झाले. आता बघा हा पर्यटनावर प्रश्न आला. बघा म्हणजे वाहतूक आणि पर्यटन दोन्ही आलं, पण वाहतूक आला महाराष्ट्राचा, पर्यटन आला भारताचा. त्याच्यामुळं हे दोन्ही पॉईंट डिस्टिंग्विश करताना म्हणजे जे शेवटचे मायनर पॉईंट आहेत ते आपण महाराष्ट्र आणि भारत ह्या दोन्हीच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासामध्ये ॲड केले पाहिजे. त्याच्यामध्ये बघा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा. आता मला एक कळतं की हरियाणामध्ये आपण अंबाला शहर बघितलं, ऐकलं आहे, सिलेबसमध्ये वाचलं, स्टेट बोर्डमध्ये सुद्धा वाचलेलं आहे अंबाला. आता हे भडकल सरोवर तर मला अजिबात माहीत नाही, पण हे अंबाला माहिती आहे. ओके, हिमाचल प्रदेश बघा डोंगराळ राज्य आहे. तिथं बघा त्रिलोकनाथ, नैनादेवी. आपण उत्तराखंड, हिमाचल प्रदेशामध्ये बघितलं ना, असे वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत जे देवीचे वगैरे ठिकाण आहेत. तर मी डोंगराळ भागामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकनाथ, नैनादेवी लावलं. पंजाबमध्ये तरन तारण आणि बाबा बकाल ही जोडी लागते. आणि जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपूर, अलची गोंपा ही प्लेस लागतात. ही पर्यटन स्थळे आहेत. पण मला माहीत होतं की हरियाणामध्ये अंबाला आहे, डीला 2 लागतं, डीला 2. म्हणजे हे 2 ऑप्शनवर मी येत होतो. सीला 1. पंजाबमध्ये तरन तारण, बाबा बकाल हे दोन्हीकडे कॉमन आहे. त्याच्यामुळं आपण उत्तर फक्त ह्याच्यातच निघू शकतं. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. जम्मू काश्मीरला आपण लावलं अवंतीपूर, अलची गोंपा आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकनाथ, नैनादेवी. ओके, एचं 3, बीचं 4. ऑप्शन उत्तर 2. नंतर बघा चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत. ज्याने वाचलं नसेल त्याच्यासाठी खूप अवघड प्रश्न होतो हा. ज्याने वन हा टॉपिक वाचला असेल सौदी सरांच्या पुस्तकामधून, त्याच्यामध्ये हे उत्तर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 1. आता ह्याच्या जास्त डिटेल जाणार नाही, परंतु बघा वन टॉपिक कुठून करायचा, तर सौदी सरांच्या पुस्तकामधून. एवढं आपलं क्लिअर झालं, समजतंय. त्यानंतर बघा भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं, इंदोर. आपण प्रत्येक वेळेस करंट अफेअर वाचताना जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर ही गोष्ट क्लिअर असेल की इंदोर आत्तापर्यंत क्रमवारी सुरू झाल्यापासून त्यांनी टॉपचं स्थानच सोडलेलं नाही. त्यामुळे हे उत्तर इझिली निघायला पाहिजे होतं. परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा सौदी सरांच्या पुस्तकामध्ये हा पण पॉईंट ॲड झालेला आहे. स्वच्छता सर्वेक्षण आणि करंट अफेअरमध्ये हे गोष्ट आपली क्लिअर झालेली असते. ओके, आता बघा औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा. सोप्पा प्रश्न आहे, मेन्सचा प्रश्न आहे, रिपीट प्रश्न आहे. ओके,
कोराडी, पारस, उरण, फेकरी. फेकरी बघा भुसावळमध्ये आहे, जळगाव भुसावळ. आपल्याला माहिती आहे जळगावमध्ये भुसावळ आहे. भुसावळ म्हणजे फेकरी जळगाव. डीचं 3 लागतं, डीचं 3. मी पुढं जाणारसुद्धा नाही. ज्यावेळेस मी पेपर सोडवेल त्यावेळेस बघा मी ह्याच ऑप्शनवरून, म्हणजे मी 4च का बघतोय ते पण तुमच्या लक्षात येऊ द्या. जोड्या लावताना मॅक्झिमम 4थ्या ऑप्शनवर जायचं आणि आपल्याला तो ओळखीचा निघाला पाहिजे. तो नाही आता 3ला यायचं. पण जोड्या लावताना सुरुवात मी शक्यतो ऑप्शन 4पासून करतो. म्हणजे 4 कुठला, ह्या गटातला ऑप्शन इथून. कारण की मला समजते की बाबा आयोगाचे टेंडन्सी अशी असते की पहिलं दुसरं आपल्याला लगेच क्लिक होणार नाही, परंतु तिसरं चौथं क्लिक होईल. कारण की तुमचा वेळ घालवायचाच प्रत्येक ठिकाणी ट्रॅप असतो. तुम्ही इथं वाचायला किमान 2-4 सेकंद घालवणार, पण मी डायरेक्ट 4ला येतो. मी वरची 3सुद्धा बघत नाही, पहिल्यांदा 4 बघतो. मला हे स्ट्रक्चर कळतं, योग्य जोड्या जुळवा. मी हे सुद्धा वाचत नाही काय इथं. फेकरी मला आठवते, जळगाव भुसावळ, डीचं 3. बस मी उत्तर केलं आणि पुढं गेलो. म्हणजे मी इथं माझे 1-2 म्हणजे काय असतील 25-30 सेकंद तर एकदम इझिली वाचवले आणि पुढे गेलो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एक विचार करता का 10 प्रश्न आपण भूगोलाचे बघणार आहे. आता पुढचा एक प्रश्न बघतो, थोडंसं जनरल बोलतो. हां, आता बघा रायलसीमा पठाराचे स्थान हा थोडासा संदिग्ध होता. आयोगाने पहिल्या कीनुसार कर्नाटकच्या उत्तरेला दिलं होतं. बऱ्याच जणांनी ह्याची ऑब्जेक्शन केली. काही जणांचं म्हणणं होतं कर्नाटक पठाराच्या पूर्वेला याचं उत्तर यायला पाहिजे, परंतु उत्तर बदललं नाही असं मला वाटतं. कर्नाटक पठाराच्या उत्तरेलाच आहे. आणि जर शंका असेल तर प्लीज बघून घ्या, मी पहिल्या कीनुसारच हे सगळं लिहिलेलं आहे. रायलसीमा पठाराचे स्थान कर्नाटक पठाराच्या उत्तरेला असं पहिल्या कीनुसार उत्तर आलेलं आहे. आता बघा मला काय बोलायचं होतं, हे आपण 20 प्रश्न जे बघितले आत्तापर्यंत. आता बघा हे पेन नंतर घेतो मी. 20 प्रश्न बघितले, ह्याच्यामध्ये जोड्या लावायचे प्रश्न किती आले तेच फक्त कॅल्क्युलेट करा. हा प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3. म्हणजे हे तिन्ही प्रश्न चुकलेच नाही पाहिजे हे तुम्ही सांगेल. 3 आणि हा जोड्या लावा 4. म्हणजे 10 प्रश्नांपैकी हेच तुम्हाला 4 प्रश्न दिसले. मी 100मध्ये 8 बोललो. ओके, 100मध्ये 8 बोललो. मग हे आकडा तर आरामात वाढू शकतो, 12पर्यंत जाऊ शकतो. समजते का तुम्हाला? म्हणजे 10 प्रश्नांपैकी 4 प्रश्न असे आहेत की ते जोड्या लावायचे प्रश्न आहेत. म्हणजे आयोग तुम्हाला ट्रॅप कसा सेट करतं ह्या पेपरचा सुद्धा तुम्ही प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे असं मला सांगायचं आहे. अभ्यास सगळे करतात, परंतु बघा ह्या 10 प्रश्नांपैकी 4 प्रश्न मी किती वेळा सोडू शकतो मॅक्झिमम मी म्हणतो 1.5 मिनिट, मॅक्स 1.5 मिनिट. कळतं आहे का? मी 1.5 मिनिट हे वारंवार रिपीट करतो. मॅक्स 1.5 मिनिट हे 4 प्रश्न मला उत्तर निघलंच पाहिजे आणि चुकायचं अजिबात नाही. कारण की एका ऑप्शनवरून उत्तर निघतं आणि आयोगाचा आता ट्रॅप असा आहे की 2 ऑप्शनना ते कॉमन द्यायला लागते. आता फॉर एक्झाम्पल इथं 4-4 किंवा 4, इथं 3 इकडे 4 दिलं आहे. म्हणजे मला फक्त एकच एलिमिनेट झाला. माझ्या फक्त बिहार माहिती असून, म्हणजे माझ्या किंवा सगळ्यांकडे तीच इन्फॉर्मेशन असते की बिहार सगळ्यांचं बऱ्यापैकी पाठ असेल. पण वरच्या 3चं काय? म्हणजे बघा आपल्याला अभ्यास करताना किती खोलवर जायचं, कितपर्यंत जायचं हे सुद्धा आपल्याला जोड्या लावा शिकवतात. समजते? अशा प्रकारे हे प्रश्न आपण क्लिअर करायचे आणि पुढं जायचं. म्हणजे 10 पैकी 4 प्रश्न जर जोड्या लावायला असतील तर किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे सोपं येतं, अजून सोपं करू आपण सिलेबस ज्यावेळेस संपल. ओके, आता बघा आयोगाने काय विचारलं 2023च्या पूर्वपरीक्षेत. आयोगाने काय, म्हणजे कंबाईनचा पेपर आहे हा, आपण आत्ता बघितला कंबाईन 2023. बऱ्याच जणांना खूप कमी मार्क आले. PSI कट ऑफ लागला 49.5. वरचा जो कट ऑफ आहे मला वाटतं 57-56-57पर्यंत गेला. ज्याची मॅथ्स रिजनिंग येतं, मॅथ्स अँड रिजनिंग, तो 60च्या खाली राहणार नाही. आता बघा भारतात धवल क्रांती सुरुवात जो बघितला आपण वर्ष 1971. धवल क्रांतीबद्दल मी भरपूर बोललो. दख्खन पठारावरील दगड, कुठला दगड? असिताश्म किंवा बेसाल्ट हे नाव सांगितलं मी तिथं. भारताची लोकसंख्या घनता 2011. तर भारताचे विचारले, पुढच्या वेळेस महाराष्ट्र येऊ शकतो. त्याच्यामुळे बघा दोन्ही सेन्सस पाठ पाहिजे. राज्यसेवेला आपण भारत पूर्णपणे लोकसंख्या बघितली, आता महाराष्ट्राचे बघणार. नंतर शिखरे महाराष्ट्रातील उंचीनुसार. महाराष्ट्रातील शिखरांचा पहिले 10 शिखरे आपण तोंडपाठ करणार आहे. एक ट्रिक आहे, पाठ करून टाकेल. रो वाहतूक जी कोकण रेल्वे मार्गावर भारतात पहिल्यांदा सुरू झाली. नंतर बघा भारतातील पर्यटन स्थळे, तसं इथं पॅरलली महाराष्ट्रातले पण करून टाकायचे. नंतर वनसंपदा, वन टॉपिक आपण कशातनं वाचणार? सौदी सरांच्या पुस्तकातून. स्वच्छ शहर क्रमवारी जो करंट अँगलने प्रश्न आहे, बऱ्याच जणांचा हा कवर झाला असेल, इझिली पण सुटायला पाहिजे. नंतर औष्णिक विद्युत केंद्र व जिल्हा हा जोड्या लावा असा प्रश्न आला. म्हणजे आपण उद्योगधंद्याचे बेसिक रिक्वायरमेंट ज्यावेळेस बघतो, रस्ते असतील, वाहतूक सुविधा असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, कुठल्या सोर्सपासून मिळवलं जाईल किंवा काय केलं जाईल, तर ह्याचं येतं बघू. नंतर बघा भारतातील पठार, रायलसीमा पठार म्हणजे भारत प्राकृतिक बघताना पठारांच्या पोझिशन कशा आहेत, कुठं काय आहे किंवा काय, अशा गोष्टी त्यावेळेस बघू. त्यावेळेस ह्या गोष्टी कळेल. म्हणजे बघा
अभ्यास करताना ह्या गोष्टी प्रत्येकाने फॉलो करायच्या. सिलॅबस सोडून काही जास्त बाहेर भरकटायचं नाही. कारण की तुम्ही सिलॅबस सोडलात तुम्ही भरपूर वाचत बसताल पण मार्क मिळणार नाहीत. म्हणून सांगतो आत्तापासून काय फॉलो करायचं. बऱ्यापैकी 1-1.5 तासाचं लेक्चर होईल. जसं आपण भारतचं शिकलो तसंच महाराष्ट्राचं दररोज किमान 7-8 लेक्चर, म्हणजे 7-8 लेक्चर म्हटलं तरी 12 ते 13 आवर्स. ओके, 12-13 आवर्समध्ये आपला महाराष्ट्र बऱ्यापैकी संपून जाईल, किमान एक आठवडा इथून पुढचा. ओके, याच्यामध्ये बघा महाराष्ट्र शिकताना आज जे शिकल किंवा काय होईल त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम काय आहे, PYQ करणं. हे PYQ म्हणजे एक चेन पूर्ण होईल. सिलॅबस PYQ हे एक आठवडाभर चालेल. त्याच्यानंतर बघा एक रिव्हिजन लेक्चर होईल पुढच्या रविवारी. ओके, रिव्हिजन लेक्चरमध्ये ते झाल्यानंतर आपण बऱ्यापैकी आपला भारत म्हणजे महाराष्ट्र राज्यसेवावाल्यांचा बघा सांगतो. थोडंसं मी दोन्ही मिक्स बोलतो आहे कारण की हेच लेक्चर आपले दोन्ही बाजूला अपलोड होतील, राज्यसेवा बॅचलासुद्धा आणि कंबाईनच्या बॅचलासुद्धा. राज्यसेवावाल्यांचं बघा भारत जग झालेलं आहे, म्हणजे त्यांचं जवळजवळ 12+5 असे 16 ते 17 मार्कांचा अभ्यासक्रम आपण संपवलेला आहे. आणि जे कंबाईनवाले आहेत, कंबाईनवाल्यांचे 10 क्वेश्चन आहेत. त्या 10 क्वेश्चनला आपण आत्तापासून सुरुवात करतो. म्हणजे 10 प्रश्नांपैकी इथून पुढं आपल्या सिलेबसच्या पॉईंटनुसार कवर होतील. ओके, अशा प्रकारे अभ्यास करायचा. म्हणजे सिलेबस झाल्यानंतर PYQ प्रत्येकाने बघायचे, जे कंबाईन असेल राज्यसेवावाल्यांनी. कारण की महाराष्ट्र तोंडपाठ करून टाका एका आठवड्यात. तोंडपाठ बोलतो मी, शिकताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन कळतील. त्याच्यामुळं एकदम कॉन्शियसली ऐकायचं आणि PYQ सॉल्व्ह करायचे. बघा किती सुटतात आणि किती राहते. मग जे काही राहते ते तुमच्या लेवलला अजून काही एफर्ट्स घ्यावे लागतील किंवा मला काही शंका असतील तर मला विचारा. ओके, आत्ता हे झालं फक्त आपलं इंट्रोडक्शन लेक्चर. इथून पुढचे आपले लेक्चर असतील जिओग्राफी, महाराष्ट्र, काय म्हणजे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते कवर करू. ओके, थांबू या ठिकाणी. हॅव अ नाईस डे. थँक्यू.